आता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे। थ्री डॉटवरती फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। दुसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात खाली आणायचे। आणल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं ग्रुप दिसणार। त्या पहिल्या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे। खाली तुम्हाला फोटोची लेअर दिसून जाणार। फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती यायचं। नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। आता जो तुम्हाला इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार। बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर आणखी तुम्हाला इथं खाली फोटोची लेअर दिसून जाणार। फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती यायचं। नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक करायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तुमचा फोटो ॲड होऊन जाणार। तर इथे जेवढे काही तुम्हाला इथं ग्रुप दिसणार तेवढे तुम्हाला इथं फोटो ॲड करून घ्यायचे आहे। तर केल्याच्या नंतर इथं 12.20 सेकंदावरती आल्याच्या नंतर आणखी तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि दुसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती यायचं आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे। आणखी तुम्हाला तिसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती यायचं आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहे। आता एवढं झाल्याच्या नंतर आता काय करायचं आहे, इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर आता तुम्हाला सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आणि जो काही पहिला फोटो दिसतो पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी पिक करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता हा इफेक्ट इथं लागलेला आहे। तर इथून बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला यायचं आहे 13.1 सेकंदावरती आल्याच्या नंतर ह्यावाल्या फोटोला हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। आणखी तुम्हाला ह्या दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि ह्या तिसऱ्या फोटोला पण हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर हे झाल्याच्या नंतर आता स्टार्टिंगला यायचं आहे। आता तुम्हाला एक इमोजी PNG दिली आहे ती इथे ॲड करून घ्यायची आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या फोल्डरमध्ये तुमची PNG आहे त्या PNGवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर काही अशा प्रकारची PNG आहे। PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्या नंतर 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला हे जे काही PNG आहे PNGच्या लेअरवरती क्लिक करून आता तुम्हाला 12.20 सेकंदावरती आल्याच्या नंतर हा जो काही 3 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं। तुमची PNG कट होऊन जाणार। तर आता पहिल्या बीटवरती आल्याच्या नंतर आणखी तुम्हाला 2.29 सेकंदावरती आल्याच्या नंतर हा जो काही 4 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर आता इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर हा जो काही तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दिली आहे व्हिडिओ क्लिपच्या लेअरवरती क्लिक करून इथून कॉपी लेअर करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला हे जे काही व्हिडिओ क्लिप आहे 12.20 सेकंदावरती यायचं आहे। आल्याच्या नंतर इथून पेस्ट लेअर करायचं आहे। केल्याच्या नंतर व्हिडिओ क्लिपला खाली आणायचं आहे। आल्याच्या नंतर बघू शकता काही अशा प्रकारची व्हिडिओ क्लिप आहे। तर व्हिडिओ क्लिपला इथून कॉपी लेअर करायचं आहे। आणखी तुम्हाला परत दुसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर पेस्ट लेअर करायचं आहे। केल्याच्या नंतर खाली आणायचं लेअरला। खाली आणल्याच्या नंतर 3 नंबरच्या बीटवरती यायचं आहे। आणखी तुम्हाला पेस्ट लेअर करायचं आहे। केल्याच्या नंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून खाली आणायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे। तर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर आणखी तुम्हाला सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर काही तुम्हाला एक लेअर दिसणार ह्या लेअरवरती क्लिक करून कॉपी लेअर करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर इथून पेस्ट लेअर करायचं आहे। केल्याच्या नंतर लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ इथे एकदम रेडी झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडच्या शेअरच्या आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। भेटू पुढच्या व्हिडिओ।